वेलकम. माझ्या मते या ठिकाणी आमचा मित्र पिंट्या गायकवाड यांचा दुर्वांकुळ मात्रे यांचा गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झालाय. म्हणून कसं वाटतंय आपला गोविंदा पथकाने खूप तयारी केलेली आहे आणि एवढ्या मोठ्या उत्साहाने आपण पाहतोय पहिल्यांदाच या ठिकाणी प्रो गोविंदा अलिबाग मध्ये मोठ्या उत्साहाने हा सराव शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पहिल्यांदा तर मी शेठ म्हणतो कारण की आम्हाला ही एवढी मोठी संधी दिली आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला. असा अलिबागमध्ये परत होणार असं मला वाटत नाही. कोण करेल असं वाटत, पण करणार तर छोटम शेठच करणार, दुसरं कोण करणार नाही. आणि यावर्षी आम्ही 4 थर लावतोय, पण येत्या कॉम्पिटिशनमध्ये 5 थराला आम्ही आहोत आणि पुरुष 7 थराला आहेत. क्या तयारी केली आहे. 5 थर पाहूया किती मिनिटांमध्ये लागतील. चला सुरुवात करूया. आपण तयार राहायचंय. थांबा थांबा थांबा, सिटी वाजणार, टायमिंग नोंद केली जाईल. तयार का ताई? खाली खाली घ्या, तिला खाली खाली घ्या. ती 14 वर्षाच्या वरची आहे ना ताई? परफेक्ट. हो. बिल्लेश्वर गोविंद पथक आहे. चला तयार का? थोडं रिलॅक्स व्हा. ओके का? रेडी व्हा. पहिला लाईनअप करून घ्या. थोडं पाठीमागे व्हा सर. सर थोडं पाठीमागे या, त्यांना करू द्या. सर पाठीमागे या. चला 1 2 3. त्यानंतर मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा आपण तयार राहायचं आहे. मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा आपण तयार राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाडा आपण देखील तयार राहायचं आहे. याच्यानंतर नेक्स्ट असेल मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा. त्याच्यानंतर होणारा गोविंदा पथक असेल गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाडा. यांनी आपण तयार राहायचं आहे. सुंदर अशी सलामी आपण या ठिकाणी पाहतोय. अनेक चिमुरडे आपण या ठिकाणी अर्थात विजयी सलामी देत असताना पाहतो. निश्चितपणे एक सुंदर असं वातावरण पाहतोय. अनेक गोविंदा पथक या ठिकाणी मोठ्या गर्दीनं. ओहो क्या बात आहे. जबरदस्त. 14 टाळ्या वाजल्या पाहिजेत आपल्या छोट्या गोविंदासाठी. जबरदस्त खेळ, अर्थात महाराष्ट्राचा खेळ, सन्मानाचा खेळ, आत्मसन्मानाचा खेळ अलिबाग नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. पुढील गोविंदा पथक आहे मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा. आपण तयार राहायचंय. पटकन सत्कार बोला बच्चे.